पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 26वी बंधुप्रेमाची शिकवण भाग दुसरा। श्याम आईला म्हणाला, कशाला ग त्या भिकारड्या चिंधीचं गाणं, जरा पैठणी पितांबरी म्हणू दे ना आजीला गाणं। आजी म्हणाली, अरे श्याम, चिंधीचं गाणं असलं तरी त्यात पितांबर पैठण्याच आहेत, ऐक तर तू आधी। आजीने गाणं म्हणायला सुरुवात केली। आजीचा आवाज सुमधुर होता। तिला कुठं थांबायचं, कुठं आवाज वर चढवायचा, कुठं खाली घ्यायचा असं सगळं माहिती होतं आणि हात वारे करून ती भावरूपानं एकरूप होऊन ती गाणं म्हणायला लागली। गाण्याचं ध्रुवपद होतं, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। कवी हे गाणं ज्या कुठल्या कवीनं लिहिलं असेल ते कवी खरंच थोर आहेत। त्यांनी हे गाणं अगदी सहृदय लिहिलेलं आहे। कृष्ण हा सुभद्रेचा भाऊ आहे। सुभद्रा कृष्णाची छोटी बहीण आहे। तरीसुद्धा कृष्णाचं सुभद्रेवर प्रेम कमी आणि द्रौपदी ही मानलेली बहीण असून कृष्णाचं द्रौपदीवर प्रेम जास्त का, असं कवीला पण वाटते आणि तो प्रसंग त्यांनी त्या गाण्यातून खूप सुंदर वर्णन केलेला आहे। पांडवांकडे कृष्ण पाहुणा म्हणून आला होता आणि तिथं आले नारद मुनी आणि नारद मुनींचं आगमन झाल्यावर कृष्ण उभा राहिले आणि कृष्णाने नारदांना आलिंगन दिलं। मग त्यांची आलिंगन झाल्यानंतर दोघं बसले। नारदांनी सांगितलं की कृष्णा, मी आता जाब विचारायला आलोय। मी लोकांना सांगतो की कृष्ण समदृष्टी आहे, निपक्षपाती आहे आणि तसं तर लोकांना वाटत नाही। लोक म्हणाले की बास झालं तुमच्या कृष्णाचं, तुमचा कृष्ण बघा सुभद्रेवर प्रेम कमी करतो आणि द्रौपदीवर प्रेम जास्त करतो। म्हणून मी आता तुम्हाला विचारायला आलोय आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या। मग कृष्ण म्हणाले, तुला बघायची का परीक्षा? तू जा सुभद्रेकडे जा आणि सुभद्रेला सांग की माझ्या बोटाला लागले आणि चिंधी दे बांधायला। नारद गेले सुभद्रेकडे। मग सुभद्राताई म्हणाली, अरे अरे नारदा, बरेच दिवसातून आलाय, या तुम्ही काय तिन्ही लोकात फिरता। मग नारद म्हणाले, अगं सुभद्राताई, आता मला बोलायला वेळ नाही आहे। काय झालं माहिती का, कृष्णाचं बोट कापले आणि त्यातून इतकं रक्त भळाभळा वाहतंय, पटकन मला तू चिंधी दे त्याच्या बोटाला बांधायला। अरे बापरे, म्हणे आता माझ्या अंगावर पैठणी आहे, हा पितांबर आहे आणि चिंधी रे कुठली, घरात चिंधीच नाही माझ्या, मग काय करू, जाऊ का द्रौपदीताईकडे? सुभद्रा म्हणाली, जा। नारद निघून द्रौपदीकडे आले तर द्रौपदी फुलांचा हार करत होती आणि हार करताना कृष्णा 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 म्हणत होती। नारद जातात तिचा हार पूर्ण झाला। ये ये नारदा, बस, बरेच दिवसात तू आला नाहीस, आता हा हार तुझ्याच गळ्यात घालते, असं द्रौपदी त्याला म्हणाले। नारद म्हणाले, द्रौपदीताई, चेष्टेचा विषय नाही, अगो कृष्णाच्या बोटाला कापले आणि त्याच्या बोटातून खूप बळबळा रक्त येते, पटकन मला चिंधी देतीस का? अरे माझ्या कृष्णाचं बोट कापलं काय, खूप लागले का, खूप रक्त येतंय का, असे प्रश्न ती विचारायला लागली आणि तिने पटकन तिच्या अंगावरच्या पितांबर फाडला आणि ही घे चिंधी, कृष्णाच्या बोटाला जाऊन पटकन बांध, त्याचं रक्त थांबव, असं द्रौपदीनं नारदाला सांगितलं। आणि मग त्या गाण्याचं मोल नारदांना सुद्धा कळालं की प्रेम कसं आहे, सुभद्रेचं कसं आणि द्रौपदीचं कसं। आणि आजीचं गाणं संपलं। आजी गाणं म्हणत होती, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। गाणं संपलं। आई म्हणाली, श्याम, ऐकलंस का रे गाणं, आवडलं का तुला? श्याम म्हणाला, गाणं आवडलं, गाणं छान होतं। नीट ऐकलंस का? हो, नीट ऐकलं। आई, तू मला हे गाणं कशासाठी ऐकायला लावलं त्याचा हेतू मी ओळखला हो, सांगू का मी तुला, कशासाठी तू मला हे गाणं ऐकायला लावलंस ते? तू काही मनकवडा आहेस का श्याम? आई म्हणाले, बरं बरं सांग बरं, कशासाठी मी तुला हे गाणं ऐकायला लावलं ते? श्याम म्हणाला,
आई, सकाळपासून मी दादाला पाकातला कांदा खाऊ देत नव्हतो, त्याचे पाय चेपून देत नव्हतो, त्याच्यावर प्रेम करत नव्हतो आणि सुभद्रेनेही तेच केलं. कृष्णाचं बोट कापलेलं असताना त्याला चिंधी दिली नाही. म्हणूनच की नाही तू मला हे लाजवण्यासाठी गाणं ऐकायला लावलं. आई म्हणाली, हो, मी तुला गाणं ऐकायला लावलं, पण लाजवण्यासाठी नाही हो, तुला प्रेम शिकवण्यासाठी मी हे गाणं ऐकायला लावलं. श्याम उठला, दादाजवळ गेला, दादाचा हात हातात घेतला. दादाला म्हणाला, आता मी तुला कधीच अंतर देणार नाही, तुला प्रेम देईन, तुला भक्ती देईन आणि दुपारी जी मी तुझ्याशी वागलो त्याबद्दल मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, काय लावले? क्षमा कर? कसली क्षमा आणि कसलं काय? क्षमा वगैरे काय नाही. तुझा स्वभाव, तुझा राग मला माहिती आहे. तुझा राग तात्पुरता असतो आणि तुझं मन हे स्फटिकासारखं निर्मळ आहे. आई, आम्ही दोघं कायम एकमेकावर प्रेम करू, असं दादाही म्हणाला. जरी आम्ही दोघं भांडलो तरी थोड्या वेळाने आम्ही दोघं एकमेकांना मिठीच मारू. आई म्हणाली, असंच परस्परांवरती प्रेम करा, तोच आनंद आम्हाला वाटेल आणि देवालाही आनंद होईल. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.